आटपाटचे एक नगर होते. त्याला आम्ही वसई विरार म्हणत होते. ते हिरवळीने नटलेले सुखाचे गारवे देत होते. सर्व जाती धर्माचे स्थानिक सुखाने श्वास घेत होते. पण हळूहळू लोंढे येऊ लागले परप्रांतीयाचे. त्यातच विरळ होत गेली इथली हरित वसई. लाचलुचपतची आंधळी पट्टी ठेवली स्थानिकांवर आणि सौदा केला आपल्या पूर्वज जमिनींचा. मग काय, उभारल्या इथे टुमदार मोठाल्या इमारती, ऑफरवर ऑफर चालू केली स्कीम बिल्डरांनी. पैशासाठी आपल्याच लोकांनी गळा चिरला स्थानिकांचा. अरे हो, मग गटारे गुंजवली आणि झाडेही तोडली. शहरीकरणाच्या नादात ह्या लोकांनी स्वकीयांची साथ सोडली. लोक इथली सुशिक्षित झाली, अमाप पैसा कमावला, नावही कमावली, डॉक्टर इंजिनियर झाले. पण काय फायदा? सत्य हेच आहे की इथली लोक आजही पावसाळ्यात ट्रॅक्टरने प्रवास करतात. अरे हो, हे खरं आहे. बघा बातम्यात, आमचे शहर कसे ट्रॅक्टरने खुलून दिसते ते. पाणी कोंडी होती आणि वाहतूक ठप्प होती. काय हाल होता स्थानिकांचे. त्यात अजून एक, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे अजून कोडच राहिलं आहे. समजतच नाही. किती गोडवे गाऊ नेत्यांचे आणि स्वार्थी लोकांचे. खरंच म्हणते, मुंबईच्या लोकांना यावेसे वाटले तर नक्की या इथे, पण फक्त पावसाळ्यातच. प्रतिबिंब दिसेल वसई विरारचे तेव्हा. असे आहे इथले आटपाट नगर. कसे वाटले तुम्हाला इथले आटपाट नगर? नक्कीच तुम्ही तुमची व्यथा कथा जे काही आहे ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. धन्यवाद.